नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही आहोत सध्या जम्मू काश्मीरमध्ये। ही माझ्या मागं तुम्ही निसर्ग पाहत असाल, ही माझ्या मागं नदी। तर आज आम्ही ठरवलं आहे मासे पकडण्याचं। तर आम्ही पकडणार आहोत आता ह्या नदीत मासे। तर आम्ही आणलेलं आहे हे आमच्याकडे मासे पकडण्याचं जाळं नाही, तर आम्ही आमच्या मच्छरदाणीचाच यूज करू मासे पकडण्यासाठी। तर माझ्याबरोबर आहेत माझे खास दोस्त हा मुकद्दर, आणि इकडं लाल शर्टवाला आहे किरण खंडारे, आणि एक केराम सिंग येतोय। आम्ही चौघजण पकडून मासे पकडणार आहोत, आणि आज बघू किती आमच्या जाळ्यात मासे अडकतेत। तर मित्रांनो, आता आम्ही पकडलेले आहेत मासे, तुम्हाला सांगितलं होतं मगच। तर तुम्हाला आता माझ्या मागं नदी दिसते, ह्या नदीत पकडलेत आम्ही मासे। तर आम्ही जेव्हा मासे पकडत होतो तर त्यावेळेस व्हिडिओ काय काढता आला नाही, कारण पाणी कुठं खोल आहे कुठं कमी जास्त आहे। तर मोबाईल आम्ही कॅमेरा आणि मोबाईल संगत घेऊन गेलो नाहीत। तर आम्ही तुम्हाला आता डायरेक्ट दाखवतो आम्ही मासे किती पकडलेत। मासे पकडलेत आम्ही लगभग 2.5 ते 3 किलोच्या आसपास आहेत। तर आम्ही आहेत 5-6 जण। तर आता आमची पार्टी चाललं, आता आम्ही करणार आहेत मासे साफ। तर तुम्हाला आता पहिलं मी मासे दाखवतो, पाहू शकता ह्या बकेटीत। आता ही बकेटीमध्ये बघा, मला एक मासे दाखवतो। हा पहा, असे ह्या साईजचे सगळे मासे आहेत। हे बकेटमध्ये सगळे बघत असताना तुम्ही ह्या साईजचे मासे सगळे हे। तर ह्यांची आता साफसफाई केली जाईल, आणि तुम्हाला दाखवलं जाईल की भाजी आम्ही कसं बनवतो आणि कशी पार्टी करतो। तर नक्की व्हिडिओ पहा शेवटपर्यंत, मजा येणार आहे भरपूर। मासे पकडायला बी इतकी वेळ मजा आली। आम्ही 5-6 जण होतो, कोणी घसरून पडायचं, कोणी पूर्ण भिजले होते। आम्ही सगळे मतलब खूप मेहनत घेतली ह्याच्यासाठी। कमीत कमी आमच्या ह्याच्यात गेलेत आता 3 ते 4 तास गेलेले आहेत हे मासे पकडण्यात। पाहूत आता भाजी ह्या मेहनतीचं फळ आम्हाला कसं लागतं आहे, त्याची चव कशी लागते। सध्या जम्मू काश्मीरमध्ये निसर्गाचा बी आनंद घेता येतो आहे मस्त, म्हणजे ह्या वातावरणात इतकं भारी वाटतं आहे। चला व्हिडिओ पुढे पहा। तर ही आहेत आमची मछली। तर आता आम्ही साफ करायचं काम चालू करणार आहे। माझ्याबरोबर आहे केराम, आणि बघूत आता साफ करण्यात बी भरपूर मेहनत आहे। तर साफ झालं की पुन्हा अजून भाजी बनवताना बी तुम्हाला व्हिडिओ दाखवता येईल पुढचा। दिखा देना, इसी नदी के हैं, नदी भी दिखा दो। वर्दी मत दिखाओ, वर्दी मत दिखाओ। आपका कट कर अच्छा, मुझे गलत बात है ना। सिविल में बैठे ना, कोई बात नहीं, अच्छा लगता है। हम तो मेरे को आदमी पहचानता है, वो एडिट कर लेंगे, आपका लिए नहीं जब। सुनो ना एडिट। तर मित्रांनो, आता झालेली मच्छी साफ बकेटमध्ये ठेवलेली ह्या पिशवीत। तर आता जाऊ आपण फ्राय करायला आणि त्याची भाजी बनवायला। तर चालू हा आहे जम्मू काश्मीरचा निसर्ग, वर दिसत नसून आता वरून ऊन आलेलं आहे। हे पहा, नदी, सर्व काही ठीक। तर मित्रांनो, आम्ही चाललो आता माशांसाठी मसाला आणि तेल आणायला। तर जवळच एक दुकान आहे, तर मसाला घेऊन येतो, आणि पुढचा माशाची जी रेसिपी ती तुम्हाला दाखवण्यात येईल। ओके, आता लावतो मछलीला नमक आणि हळदी, त्याने थोडं मॅग्नेशन करतो, मग खाता येते। बकेटमध्ये बी बाकीचे वाचलेले मासे अजून थोडे थोडे करून असेच फ्राय करू त्याला, आणि खाऊ। डाल दो तेल और ये लाल मिर्च। लाल मिर्च डालना है उसमें, इसमें लाल मिर्च देना है थोड़ा, दो।
बड़ी कम कम लगेगा यार। लाल मिर्च ज़्यादा है, लाल मिर्च का नहीं कम। तेल बहुत है, अब ठीक है तेल जितना भी हो लटकना नहीं देगा, समझे? ठीक है, तेल ठीक है। ये तो पकड़ लेगा ना करारी, इसलिए तो छुड़वा रहे हैं। और इसमें गैस टाइट में रखना है जल्दी गर्म। लगेगा हो गया ना। हे बनवली आम्ही, फ्राय केलेली मछली आहे. इकडं फ्राय करायची राहिलेली मछली आणि फ्राय होती इथं कढाईत. तर असंच बघत राहा, मस्त एन्जॉय येतो आहे आम्हाला. यूट्यूब खोला है का? मस्त हे माशांचं इतकं बी मस्त इतका कडक मासा झाला आहे ना हा, खायला इतकी मस्त कुर्रम कुर्रम असा आवाज येतो एकदम. हो गया ना भाव? तर मित्रांनो, हे झालेले आहे आमचे मच्छी फ्राय. अजून चालू आहे, खाली कढाई चालवलं आहे इथं, कढाईत चालू आहे फ्राय होताना. आणि खाली परात बी अजून शिल्लक आहे थोडी. आणि माझ्या हातात आहे फ्राय झालेली एकदम कडक कडक अशी मछली. पाहू शकतात तुम्ही. मजा येणार आहे आज, कारण इतक्या मेहनत घेतली आम्ही 3-4 तासाची जी मासे पकडण्यासाठी. मासे पकडण्यात बी भरपूर आनंद आला आणि आता खाण्यात बी भरपूर आनंद येणार आहे. तर पाहत राहा असाच व्हिडिओ, पुढं मजा येणार आहे एकदम. हे आम्ही आणलेला मसाला, हे फ्राय झालेले मासे तुम्हाला डबल दाखवतो. मस्त असे क्रिप्सी झालेले आहेत. आणि इकडं राहिलेले आहेत जे आम्हाला तळायचे त्यांना, आणि इकडं तळायला टाकलेले आहेत. छोटासा गॅस होता आमच्याकडे 5 लिटरचा, त्याच्यावरच हे काम चालू आहे सगळं. तर मित्रांनो, हा आहे शेवटचा गाणा. ह्याच्या अगोदर जी मछली काढली ती आम्ही खाल्लेली, मस्त टेस्टी झाली होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूयात आपण नंतर पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.